मित्रांनो नमस्कार. विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 19 एप्रिलच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. हे मात्र आता मल्लिका स्वानंदीच्या बाबाला देखील घेऊन तिकडं राजवाड्यांच्या घरी राहायला गेलेली असती. आता तिथं मल्लिका असे कारनामे करत असते जेणेकरून समरला तर खूप त्रास होत असतो, पण आजीला मात्र मल्लिका आवडत असते. पण समरला या अशा गोष्टीची सवय नसती, म्हणून मात्र समरला खूप टेन्शन येत असतं. स्वानंदीने कित्येक वेळा समजून सांगितलं, पण मल्लिका काही तिचं ऐकत नसती. मल्लिका हे सगळं खापरणं स्वानंदीच्या डोक्यावर फोडती. म्हणू लागते, तुझ्यामुळेच अदिरा अशी झाली, तुझ्यामुळेच अदिरा तशी झाली. हे सगळं स्वानंदीलाच मल्लिका बोलू लागते. आता दुसरीकडं इकडं मल्लिका बाबा इकडं राजवाड्यांच्या म्हणजेच अदिराच्या माहेरी राहायला गेले, म्हणून अदिरा तिकडं एकटीला स्वयंपाक करावा लागत असतो. त्यानंतर अदिरा छान अशा पोळ्या, छान अशी भाजी बनवते. तिला मात्र खूप आनंद होत असतो, कारण की अदिराने आतापर्यंत कधीच राजवाड्यांच्या घरी तिनं कधीच किचनमध्ये पाऊल देखील ठेवलेला नसतो. आयुष्य आरामात वाढलेली मुलगी आता तिकडे सासरी स्वयंपाक करते. आता तिनं भाजी केल्याच्या नंतर मात्र तिला खूप आनंद होतो की बापरे, मी इतकी छान भाजी करू शकते. ती टेस्ट वगैरे करून बघते, तर ती स्वतः अशीच म्हणू लागते, मला तर खूप मोठा अवॉर्ड भेटायला पाहिजे, मी खरंच खूप छान भाजी बनवली. त्यानंतर अर्पिता तिथे येते. अर्पिता तर प्रत्येक वेळी अदिराचे कान भरून द्यायचंच काम करत असते. अर्पिता आल्याच्या नंतर म्हणू लागते, काय ग अदिरा, इतक्या उड्या मारण्याची काहीही गरज नाहीये. त्यावेळी अदिरा म्हणू लागते, अगं अर्पिता ताई, असं काय बोलते, तुला माहिती ना, मी आतापर्यंत कधी भाजी केली का बरं? तू माझं कौतुक करायला हवं होतं, तू मला असं का बोलते, मला कळलं नाही. आता त्यानंतर अर्पिता सांगू लागते, तुला माहिती का, सगळ्यात फर्स्ट अवॉर्ड कशासाठी द्यायला पाहिजे माहिती का? तू तुझ्या सासूला सहन करते ना, यासाठी तुला फर्स्ट अवॉर्ड द्यायला पाहिजे. त्यानंतर आता अदिरा थोडीशी अस्वस्थ होते. म्हणू लागते, अगं अर्पिता ताई, असं का बोलते, काय झाले मला सांगते का तरी? त्यानंतर अर्पिता अदिराला सगळं काही खोटं खोटं सांगून टाकते. म्हणू लागते, अगं अदिरा, तुला माहिती का, जेव्हापासून तुझी सासू आपल्या घरामध्ये तिकडे राहायला आली ना, तेव्हापासून दादा इतका ट्रस्ट फील करतोय ना, की तो घरी कमी आणि ऑफिसमध्येच जास्त राहतोय. त्याची अजिबात घरी राहण्याची इच्छाच राहिलेली नाही. आणि मग त्यानंतर अर्पिता एवढं बोलून मात्र तिथनं निघून जाते. त्यानंतर अदिराला खूप टेन्शन येतं. ती म्हणू लागते, बापरे, पिंट्या दादा खूप स्ट्रेस घेतोय, खूप टेन्शन घेतोय ना, घरी कमी आणि ऑफिसमध्येच जास्त राहतोय, मला काही ना काहीतरी करायला हवं. आता दुसरीकडं मल्लिकाचा तर काय जास्तच थाट चालू राहतो राजवाड्यांच्या घरी. त्यानंतर अदिरा मल्लिकाला फोन करते. म्हणू लागते, प्लीज मी काय करू तुमच्यासाठी जेणेकरून तुम्ही आपल्या घरी परत याल. त्यानंतर आता मल्लिका म्हणू लागते, हो का, आता तुला माझ्यासाठी काहीतरी करायचं आहे का, मग मी घरी परत यावं म्हणून? मग तू काय कर, इथे ये आणि सगळ्यांच्या समोर माझ्या पायावर नाक घासून माझी माफी माग. अदिरा त्या गोष्टीला पण तयार होते. अदिरा मात्र तिकडून राजवाड्यांच्या घरी येण्यासाठी निघत असते. अदिरा इकडं घरी आल्याच्या नंतर हॉलमध्ये सगळेजण असतात. आता अर्पिता, मल्लिका म्हणजे समर, स्वानंदी आणि सगळेजण असतात, ते देखील तिथंच असतात. आता त्यानंतर मात्र मल्लिका उभी राहते, तर अदिरा डायरेक्टली येते आणि खाली गुडघे ठेवून माफी मागू लागते. म्हणू लागते, प्लीज प्लीज तुम्ही आपल्या घरी चला, माझ्या पिंट्या दादाला खूप त्रास होतो, उगाच आता त्याला जास्तीचं टेन्शन येऊ देऊ नका, प्लीज आपल्या घरी चला. आता अदिराने तर मल्लिकाची माफी मागितली, पण आता मल्लिका अजून काय आठ अदिराच्या समोर मांडते ना, हे मात्र बघण्यासारखं असणार आहे. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.